मी वीणा गवाणकर, लेखिका. वाचण्याची मला आवड आहे आणि मी वाचलेली पुस्तकं इतरांनीही वाचावीत अशी माझी इच्छा. ती इच्छा आज बोलबिडूच्या बुकमार्क या व्यासपीठावरून पुरी होते. तर काही पुस्तकं मी आता तुम्हाला सांगणार आहे. वाचायचं का? तर ह्या पुस्तकातून आपल्याला समाजाचं दर्शन घडत असतं. आपण साहित्याला समाजाचा आरसा म्हणतो. त्या आरशात कोणाचं किती कसं प्रतिबिंब पडलंय हे समजून घेणं आणि स्वतःचं आकलन वाढवणं त्यामुळे शक्य होत असतं. आता माझंच बघा, माझं बालपण गेलं खेड्यातून आणि त्यामुळे जेव्हा मी वाचायला लागले आणि मी फार लवकर वाचायला लागले तेव्हा माझ्या हातात पडली ती गलत ठोकळांचं गावगुंड, अण्णाभाऊ साठेंचं फकीरा किंवा रवा दिघेंची ज्या कथा किंवा कादंबऱ्या वाचल्या त्यातून मला समाजाचं दर्शन घडत गेलं. पुढे मी व्यंकटेश माडगूळकरांचे माणदेशी माणसं किंवा बनगरची वाडी ही पुस्तकं वाचली. तेव्हा मला आणखीन मला जे दिसतंय, समाज दिसतोय आजूबाजूला, त्याचं अंतरंग समजून घेणं मला फार सोयीचं झालं किंवा माझी समजूत वाढवणारं ठरलं. अण्णाभाऊ साठे किंवा व्यंकटेश माडगूळ यांच्याप्रमाणेच आणखीन लिहिणारे होते शंकरराव खरात. त्यांचं तराळ अंतराळ हे पुस्तक. तर हे आत्मचरित्र आहे. त्याच्यात तुम्हाला एखाद्या सामान्य स्थितीतला, गरीब स्थितीतला एखादा मुलगा स्वतःच्या प्रयत्नाने एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू कसा होतो हे सुद्धा बघायला मिळतं. आणि हा जो झगडा आहे हा पुढे जाण्याचा, अपयशाला मागे टाकून नवा रस्ता घेण्याचा आहे आणि तो फार असा आपण ज्याला म्हणू प्रोत्साहन देणारा असा असतो, प्रेरणा देणारा असतो. तर हे वाचत असतानाच हळूहळू माझ्या पुढे वाचनात जी पुस्तकं आली ती मला फार लक्षणीय वाटली, ती मला सांगावीशी वाटतात. विशेषतः पाण्यावरची. आता पांगिरा, विश्वास पाटलांचं पांगिरा किंवा झाडाझडती, रवा दिघेंची पाणकळा, सदानंद मोरेंचं बारोमास, ही जी पुस्तकं आहेत ही पाणी प्रश्नाचं जे ग्रामीण भागात त्यांना विदारक परिस्थिती आहे किंवा पाण्याशिवाय पाण्याच्या नसण्यामुळे, त्याच्या अभावामुळे होणारी दुस्थिती आहे याचं वर्णन करतेच. त्यातूनही झगडून हे लोक कसे स्वतःला टिकवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःचा आयुष्याच्या एक काही आकार कसा घेता येईल बघतात हे दिसतं. आता याचंच अतिशय सुंदर धरणावरचं, म्हणजे धरणग्रस्त असण्यावरचं किंवा धरणामुळे विस्थापित झालेले, धरण मोडल्यामुळे परत येऊन सुस्थापित होऊ पाहणारे अशी लम कडूंची एक आहे धरण कळा आणि दुसरं लहान मुलांसाठी लिहिलेलं असलं तरी मोठ्यांनीही वाचावं असं खारीच्या वाटा. ही पुस्तकं जी आहेत हे तुम्हाला, आपण जे पाणी पितो, धरणाचं पाणी पितो, ती धरणं जिथे उभी राहतात तिथल्या लोकांचं होणारं विस्थापन किंवा त्यांचे मोडलं जाणारं भविष्याचे आकार हे याच्यातून दिसत असतात. अशीच काही पुस्तकं तुम्हाला जागतिक राजकारणावरचीही दिसतील की ज्याच्यातून आपण आपलं जीवन कसं जगतोय, आपलं अर्थकारण, समाजकारण, राजकारण काय याचा अंदाज येत जातो. असं पुस्तक म्हणजे गिरीश कुबेरांचं एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे, किंवा अधर्मयुद्ध यासारखी जी पुस्तकं आहेत ही तुम्हाला तेल या साध्या विषयातून जागतिक अर्थकारण, राजकारण आणि त्याचं होणारं समाजावरचा परिणाम हे सगळं तुम्हाला सांगत जातात. एकूण जागतिक एकमेकांचे जे संबंध आहेत याचा धांडोळा याच्यातून घेता येतो. दलित वाङ्मयाची काही पुस्तकं मला सुचवावीशी वाटतील, जसं बाबूराव बागुलांची मरण स्वस्थ होत आहे किंवा जेव्हा मी जात चोरली होती. आता जेव्हा मी जात चोरली होती इतकं विदारक परिस्थिती सांगणार आहे की सुरतेत त्यांना नोकरी मिळाल्यावर त्यांना जातीमुळे राहण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांची खूप वणवण झाली आणि त्यातून मग त्यांनी परत सुरत सोडून ते परत मुंबईला आले आणि मग स्वतःचा एक वेगळा रस्ता घेतला. तर ही जी आपल्याकडची मानसिकता आहे, एक जाती व्यवस्थेबद्दलचा जो एक होणारा त्रास आहे याचं अतिशय विदारक वर्णन किंवा याचं अगदी काळजाला हात घालणारं वर्णन बाबूराव बागुलांच्या पुस्तकातून मिळतं. त्याच वेळेस त्यांनी आंबेडकरी त्यांचा जो एक पिंड आहे, आंबेडकरी विचारांचं ते करताना ते विशेषतः स्त्रियांची दुःख खूप प्रखरपणे त्यांनी मांडलेली आहेत. अशीच ह्या बकाल वस्तीची दुःख किंवा त्यांचं जे जीवनाचं स्तर आहे त्याच्यावर जयंतराव पवारांनी खूपच परखडप्रमाणे आणि भेदकपणे लिहिले.
अधांतरे त्यांचं नाटक, किंवा काय डेंजर वारा सुटलाय हे त्यांचं नाटक, हे असंच एक मानवी जीवनाची हताशा दाखवणारं किंवा त्यातली दुःख दाखवणार आहे. एक दुर्लक्षित आत्मचरित्र म्हणजे शांताबाई कांबळेंचं माझ्या जन्माची चित्रकथा. मला वाटतं दलित स्त्री ही लिहिणारी ही पहिलीच असावी आत्मवृत्त लिहिणारी. त्यांनी परित्यक्ता त्याच्या नवऱ्याने त्यांना टाकल्यानंतर, सोडल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून एक स्वतःचा आयुष्याचा एक आकार तर स्वतःच्या आयुष्याला दिलाच, परंतु त्यांनी इतर स्त्रियांनाही प्रेरणा दिली. आणि त्या दृष्टीने त्यांचा जो प्रवास आहे तो एक खंबीर स्त्री, अशिक्षित असली तरी एक खंबीर स्त्री कशी उभी राहते याचं एक उत्तम मार्गदर्शन देते. आपल्याकडे सुमती देवस्थळींची एक होता टॉल्स्टॉय किंवा अल्बर्ट श्वाइत्झर ही पुस्तकं आपण खरं तर जरूर वाचली पाहिजे. प्रतिभा कणेकरांनी एक चांगलं पुस्तक, खरं म्हणजे तो मोठा ग्रंथराजच आहे, की स्त्री कथनाची 100 वर्षे, म्हणजे 1910 ते 2010 या काळात ज्या स्त्रियांनी ज्यांची आत्मवृत्त प्रकाशित झालेली आहेत त्या सगळ्याचा अभ्यास करून त्या पुस्तकाला 160 पानी प्रस्तावना लिहिली. आणि त्यात त्यांनी स्त्रीच्या एकूण वर्तनात, समजुतीत, आकलनात, स्थानात, सामाजिक आणि एकूणच धोरणात कसा बदल होत गेला आणि त्या कशा बदलत गेल्या याचा इतिहास त्यांनी फार चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. दुर्गाबाईंच्या एकूण साहित्याचा, त्यांच्या विचारांचा आणि त्या मांडत असलेल्या त्यांच्या एकूणच शैलीचा विचार करून प्रतिभा रानडे यांनी ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी हे पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकामुळे दुर्गाबाईंचे विचार किती दूरगामी होते, किती विविध क्षेत्रात होते, कसे होते याचा अतिशय रम्य असा अनुभव किंवा एक तितकंच तुम्हाला जागा करणारा अनुभव ह्या पुस्तकातून येत असतो. त्यांनी फाळणीवरती द्विखंडात्मक ग्रंथ लिहिलेले, 2 ग्रंथ त्यांचे आहेत त्याच्यावर, आणि त्याच्यात एकूणच इतिहास त्या संबंध फाळणीचा दिलेला आहे. त्याच्यावरून आठवलं मला कुर्रतुल ऐन हैदर या लेखिकेने आग का दर्या म्हणून एक हिंदीत पुस्तक लिहिलं होतं. त्याचा अनुवाद आगीचा दर्या म्हणून झालेला आहे. आणि त्यात जवळजवळ ह्या भारतीय उपखंडाचा 2000 वर्षाचा इतिहास कथेच्या रूपाने देऊन तो इतिहास त्यांनी फाळणीपर्यंत आणलेला आहे. तर ह्या 2000 वर्षात बदल कसे झाले, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय बदल कसे होत गेले, आणि त्याभोवती त्यांनी ते कथानक रचून एक वेगळंच आपल्यासमोर परिप्रेक्ष्य उभं केलेलं आहे. आणि म्हणून हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. अलीकडच्या काळात लिहिली गेलेली अनुवादित पुस्तकं सुद्धा मला इथे सांगावीशी वाटतात. गुलजारांचा रावी पार याचं अंबरीश मिश्रांनी केलेला अनुवाद, किंवा ट्रेन टू पाकिस्तान, खुशवंत सिंगांचं ट्रेन टू पाकिस्तान याचा अनुवाद, हे वाचल्यानंतर फाळणीची दुःख अतिशय तीव्रपणे तर कळतातच, परंतु माझ्या लहानपणी मला आठवलेलं आणि माणसाचा मुर्दा पडला हे त्याचं भाषांतर होतं, और इंसान मर गया या हिंदी पुस्तकाचं. तर ही फाळणीची दुःख सांगणारी पुस्तकं आपल्याला त्याची कारणं, त्याची समाज जीवनावर झालेली परिणाम ही खरंच काय म्हणू आपण त्याला एक वेगळं विश्व दाखवणारी आहेत असं मला म्हणावंसं वाटतं. असंच वेगळं विश्व भडकमकर, अभिराम भडकमकर यांच्या इन्शाअल्लाह या कादंबरीतूनही तुम्हाला एक वेगळं जग, एक बागवानी मुस्लिम लोकांची भाषा आणि तिथलं जग, ह्या सगळ्या एक वेगळा, त्यांच्या अडचणी, त्यांचे काही असतील ते गैरसमज, हे सगळ्यांचं एक दर्शन त्या कादंबरीतून होत असतं. आपल्याकडचे अनेक नाटककार, चित्रपटातले काम करणारे अभिनेते यांनी चरित्रे लिहिलेले आहेत. त्याच्यातूनही आपल्याला हे लोक सामान्य स्थितीतून, कुठलीही मदत नसताना, कोणी त्यांना हात देणारं नसताना कसे धडपडून आपलं एक शिखर गाठतात हे एक वाचनीय असतं. मामा पेंडसेंचं केशराचं शेळी, बहुरूपी, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचं बहुरूपी, तोडरमलांची तिसरी घंटा, लागूंनी लिहिलेलं आहे ते लमाण, विजया मेहतांचं झिम्मा, आणि मकरंद साठेंचं जर तुम्ही मराठी नाटकाच्या 30 रात्री हे पुस्तक संग्रही ठेवलं, कारण ते 3 खंडात्मक आहे, तर जो अभ्यास झाला नाटकाचा, इतिहासाचा करायचा आहे, त्याचे एकूण सर्वांगाने घेतलेले जे आकलन केलेलं आहे त्याचं अभ्यास करायचा असेल तर ही पुस्तकं जरूर वाचली पाहिजे. गिरीश कर्नाडांचं उमा कुलकर्णींनी अनुवादित केलेलं खेळता खेळता आयुष्य हे आत्मचरित्रही तुम्हाला त्यांनी केलेला एक वेगळा प्रवास, त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांनी केलेला एकूण वाङ्मयाचा अभ्यास याचं दर्शन घडवतं.
अशीच पुस्तकं आणखीन सांगता येण्यासारखी आहेत. म्हणजे सुंदर ती दुसरी दुनिया हे अंबरीश मिश्र यांनी सिनेमावरतीच लिहिलेलं वेगळ्या अंगाने तुम्हाला तिथलं दर्शन घडवणारं हे पुस्तक आहे. भानू शिरधनकर यांच्या शिकार कथा पूर्वी मी वाचल्या होत्या, परंतु मला आवडलं ते जॅक लंडनचं मराठीत अनुवाद झालेत त्याचे, म्हणून आवर्जून सांगते. द कॉल ऑफ वाईल्ड आणि व्हाईट फँग ही 2 पुस्तकं. गिरीश कर्नाडाप्रमाणेच मला आठवतं एक चांगलं पुस्तक म्हणजे विश्राम मेडेकरांनी लिहिलेलं एक झाड 2 पक्षी. खरं तर हा एक आत्मचरित्राचा एक वेगळाच प्रकार त्यांनी मांडलेला आहे की स्वतःकडे त्रयस्थाच्या दृष्टीतून बघायचंय आणि आपले गुणदोष तपासायचे. आपणच आपली प्रगती कशी झाली सांगण्यापेक्षा एका तटस्थ भूमिकेतूनही सांगत जायचं, म्हणून हे एक पुस्तक मला आवडलं. तसंच दुसरं पुस्तक सतीश आळेकरांचं गगनिका हे आत्मचरित्र. त्यातही एक कॉलेज युवक कसा नाटकाकडे जात राहतो हे समजत जातं, परंतु विचारात पाडलं आणि थोडंसं सावध केलं असं म्हणता येईल असं पुस्तक म्हणजे कमलाकर सारंगांचं बाइंडरचे दिवस. सखाराम बाइंडर हे नाटक त्या काळात खूप गाजलं होतं आणि ते थोडंसं बंडखोर, हे विजय तेंडुलकरांचं हे थोडंसं बंडखोर असं नाटक, वेगळ्या वाटेने जाणारं आणि वेगळा एक दर्शन घडवणारं. त्याच्यावर सेन्सॉरनी बंदी घातली होती. त्याच्याशी झगडताना कमलाकर सारंगांनी किती प्रकारे त्याला तोंड दिलं हे तर त्यांनी सांगितलेलंच आहे, परंतु त्यावेळेचं समाज मन काय होतं, राजकीय पक्षांनी भूमिका कशा घेतल्या, हे सगळं त्या बाइंडरचे दिवस या पुस्तकात दिसतं. अशीच चांगली चरित्र इंग्रजी नटांच्यावर लिहिली गेलेली आहेत. त्यात प्रदीप कुलकर्णी यांनी शेक्सपियर आणि चार्ल्स डिकन्स या लेखकावर लिहिलेली पुस्तकं वाचनीय आहेत. शेक्सपियरच्या काळात शेक्सपियरनी नाटकं कशी लिहिली, समाज कसा होता, त्याने स्वतःचा त्याच्यातून मार्ग त्या काळात कसा काढला, नाटकाचं वेड लोकांना कसं लावलं, लोक कसे मैलोनमैल चालत येऊन मिळेल त्या वाहनाने येऊन त्यांची नाटकं कशी बघत असेल, हा रंजक इतिहास, त्यांनी निवडलेल्या भूमिका किंवा मांडलेले विचार याचा त्या पुस्तकात एक आपल्याला इंग्लंडच्या पार्श्वभूमीवरचं समजून घेता येतं. तसंच चार्ल्स डिकन्सचं चरित्र. चार्ल्स डिकन्स म्हणजे फक्त आपल्याला कादंबऱ्या माहिती आहेत, परंतु त्या चरित्रातून त्या काळातलं इंग्लंड कसं होतं, लोकांची धारणा कशी होती, त्याने आपल्या गरिबीचा जो अनुभव घेतला होता चार्ल्स डिकन्सने, त्याने त्याच्या कादंबरीत उपयोग कसा केला याचा अतिशय सुंदर विश्लेषण त्या पुस्तकात आहे. नंदा खरेंची पुस्तकं मला अलीकडची खूप आवडलेली आहेत. त्यांची उद्या हे किंवा नांगरल्या विण भुई ह्या कादंबऱ्या, परंतु त्याहीपेक्षा मला त्यांचं भेदक असं वाटलेलं पुस्तक म्हणजे अंताजीची बखर. हा एक वेगळाच प्रकार आहे, विडंबनात्मक किंवा सरकॅस्टिक असं त्यांनी पेशवाईचं त्या काळातलं दिलेलं दर्शन फारच विदारक म्हणावं असं ते आहे. अतुल देऊळगावकरांनी महेश एलकुंचवारांची बोलिले जे या शीर्षकाच्या पुस्तकात त्यांची जी मुलाखत संग्रहित झालेली आहे ती अतिशय वाचनीय आहे. एलकुंचवारांची एकूणच समाज, तत्वज्ञान किंवा धर्म किंवा पर्यावरण याविषयीच्या चर्चा अतिशय दीर्घ आणि सखोल अशी त्यांनी केलेली आहे. मंगला आठलेकरांची पुस्तकंही मला इथे सांगावीशी वाटतात. त्यांचं बुद्ध असतो आहे किंवा जगायचीही सक्ती आहे हे इच्छा मरणावरचं पुस्तक, ही पुस्तक आहे. तसंच महापुरुषांच्या नजरेतून स्त्रिया हा एक त्यांचा जो ग्रंथ आहे तो अभ्यासनीय आहे की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून, पुरुषांच्या दृष्टिकोनातून, महापुरुषांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक धर्मात स्त्रीचं स्थान काय होतं हे त्यांनी अतिशय परखडपणे मांडलेलं आहे. ही झाली थोडीशी जुन्या पिढीतली, पण आता नवीन पिढीही मला चांगलं लिहिताना दिसतंय. श्रीराम कुंटे यांचं चीन, पडद्याचं चीन हे चीनवरचं पुस्तक असेल किंवा विवेक कडूंची 4 चपटे मासे ही कथासंग्रह असेल, हे खूप तुम्हाला वेगळं आता अलीकडच्या तरुण पिढीचं लिहिण्याचा एक तुम्हाला वेगळा अंदाज देतं. तसंच लिहिणारा आमचा प्रसाद कुमठेकर म्हणून आहे, त्याने उदगिरी बोलीत जाणीवपूर्वक आपली बोली भाषा टिकावी म्हणून उदगिरी बोलीत ज्या कथा लिहिल्या आहेत त्यातला बारकुल्या स्टोऱ्या या पुस्तकाचं मला वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की एखाद्या गावाचं चरित्र तुम्ही कसं सांगता तर इतर छोट्या छोट्या घटनातून त्या गाव कसं असेल, तिथला समाज कसा असेल, तिथले लोक कसे असेल याचा अंदाज देतं. त्याची बगळा ही कादंबरी, त्याच्यात नायक एक लहान मुलगा आहे, म्हणजे प्रकाश संतांचे पुस्तकाची आठवण द्यावी असंच ते थोडंसं कॅरेक्टर आहे. तो लहान मुलगा आहे
पण तो प्रत्यक्ष तो लहान मुलगा कुठेच पुढे येत नाही. त्याच्या आयुष्यात येणारे ज्या अन्य संबंधित व्यक्ती आहेत त्यांच्या कथनातून हा तिथला जो मूळ त्याचा नायक आहे हा दिसत जातो. एक वेगळा प्रयोग बोलीभाषेत केलेला म्हणून चांगला आहे. त्याचे अलीकडचं पुस्तक म्हणजे इतर कथा, त्यातल्याही कथांचा तुम्हाला एक नवीन तरुण आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या गोष्टींचा विचार करून कसं कथा लिहितो याचं अतिशय सुंदर त्याच्यातून दर्शन करतं. नवीन विज्ञानविषयक लिहिणाऱ्या डॅनियल मस्कार्निस याचं मेरी लाश्कर हे पुस्तक, हा एक तरुण आणखीन काही असं लिहू शकेल असं त्याच्याबद्दल दिसतं. सुकल्प कारंजेकर यांनी लिहिले आपले विश्व हे पुस्तक, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. संपूर्ण विश्वाचा रचना, त्याचा आकार, त्याच्याविषयीची संकल्पना याचं या पुस्तकातून अतिशय सोप्या आणि छान भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही अशी काही पुस्तकं पाहिल्यावर नवीन लेखक किती प्रकारे लिहू शकतात याच्यातलं आणखीन एक उदाहरण सांगावंसं वाटतं. म्हणजे अंजली चिपलकट्टी यांचं माणूस असा का वागतो. मानसशास्त्राच्या आधारे, विज्ञानाच्या आधारे त्यांनी माणसाच्या वर्तनाचा केलेला अभ्यास, त्याचा केलेलं चिकित्सा याच्यावरचं हे पुस्तक खरोखरच वाचनीय, दशकातलं महत्त्वाचं पुस्तक असं मला वाटतं. तर अशी ही काही पुस्तकं आहेत की जी मी वाचते, अजूनही वाचत आले, परत परत वाचते आणि मग सांगावंसं वाटतं की वाचा. कारण वाचल्यानंतरच तुम्हाला नेहमीच्या परिप्रेक्ष्याच्या बाहेर जाऊन, नेहमीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन नवीन काही समजणार आहे. आणि बोलबिडूच्या इथल्या श्रोत्यांनी आणि वाचकांनी जरूर वाचावी. धन्यवाद.